नमस्कार, मी सुनील मयेकर. सुनील अँड सीमाज किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण बनवतोय सुकं चिकन. सुकं म्हणजे एकदम सुकं नाही, थोडीशी थिक ग्रेव्ही असणार आणि फक्त आपण कांद्यामध्ये बनवतोय. तर आपण कसं बनवतो, कुठल्या पद्धतीने बनवतो आणि त्याच्यामध्ये काय काय सामग्री पडते ते आपण बघूया. तुम्हाला नक्की आवडेल. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझे व्हिडिओ बघतात आहे, व्ह्युअर्स खूप आहेत, पण कमेंट कोण जास्त करत नाही आहे. तुम्ही कमेंट करा म्हणजे मला कळेल की मी रेसिपी बरोबर बनवतो की चुकीची बनवतो. तुमच्याकडून हीच आशा आहे. थँक्यू. चिकन बनवताना आपण पहिला आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची, कारण हे आपल्याला मॅरिनेटसाठी लागणार आहे. आता हे आपण चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. त्याला पहिला आपण लिंबू लावायचा आहे. लिंबूनी थोडासा जो चिकनमध्ये थोडासा वास असतो तो निघून जातो आणि शिजण्याची प्रक्रिया पण लवकर होते. त्यामुळे व्यवस्थित पहिला लिंबू अर्धा लावून घ्यायचं. जास्त लावायचं नाही, तर आंबट होणार, कारण की लिंबाचं पण प्रमाण असतं लावायचं. आता आपण जे आलं लसूणची पेस्ट जी लावून घेतलेली आहे कोथिंबीर बिथमीर टाकून, ती व्यवस्थित या चिकनला लावून घ्यायचं. कारण मॅरिनेट हे सगळ्यात मेन स्टेज आहे चिकनला टेस्ट येण्याची. काही लोक काय करतात की डायरेक्ट मसाला बनवतात आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून देतात. तो चिकनमध्ये तो मसाला ऑब्झर्व होत नाही आहे. आता आपल्याला व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे. प्रत्येक पीसला लागलं पाहिजे याची काळजी घ्या. इथे कुठलीही घाई करू नका. मेन काम हेच आहे आपलं, मॅरिनेट करणं. आता आपण हा ग्रीन मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे. कसं असतं ना, चिकन हेल्दी पण असलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये सामग्री द्यातो ती महत्त्वाची आहे. आता ही हळद टाकली आपण थोडीशी, आणि हा मालवणी मसाला. नेहमीप्रमाणे आपण घरचाच मालवणी मसाला वापरतोय. बाहेर लोक कसं करतात हॉटेल्समध्ये की चिकनला कलर येण्यासाठी कलर पण टाकतात. आपण कलरचा बिलकुल उपयोग करत नाही याच्यामध्ये. धना जिरा पावडर, याला व्यवस्थित लावून घ्या. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही चिकन धुता त्याच्यामध्ये कुठलंही पाणी नाही राहिलं पाहिजे. ते पूर्ण ड्राय झालं पाहिजे, तर तो मसाला व्यवस्थित लागणार. आता आपण याला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. आता हे आपल्याला अर्धा तास सोडून द्यायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये गरम मसाला टाकूया आपण. मॅरिनेटची प्रक्रिया सेम असते, याच्यामध्ये काही दुसरं आपण करत नाही. प्रत्येक चिकन बनवताना हे करणं जरुरी आहे. फर्स्ट स्टेप आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल घेतोय. तेल थोडं जास्त प्रमाणातच लागणार. आणि तेलाला कडकडीत गरम व्हायला द्या. आता याच्यामध्ये एक लवंग, थोडीशी दालचिनी, तेजपत्ता. याने काय होतं, चिकनला वेगळा मस्त एक फ्रेग्रन्स येतो गरम मसाल्याचं. आपण गरम मसाला टाकला तो वेगळा आहे, पण याचा हा खडा मसाला आहे, याचं एक फ्रेग्रन्स वेगळं येतं. आता हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरायचं, कारण कांदा हा या ग्रेव्हीमध्ये वितळलेला पाहिजे, जरा पण दाताला लागला नाही पाहिजे. त्या हिशोबाने आपण बारीक करून घ्यायचं. आणि कांदा एकदम नरम झाला पाहिजे, म्हणजे तो दाताला नाही लागला पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला त्याला व्यवस्थित स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे. बघा, आता कांदा आपला कलर चेंज करायला लागलेला आहे. आता हे लगभग सगळं वितळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकायचं आहे. चिकन मॅरिनेट करून कमीत कमी अर्धा तास तरी त्याला रेस्ट द्या. ताबडतोब करू नका. आदल्या रात्री करून ठेवलं तरी चालेल फ्रीजमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही फोडणी देऊ शकता. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने याला तेल सुटायला सुरुवात होईल आणि आपल्याला बाजूला पाणी गरम करूनच ठेवायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं. लक्षात ठेवा, थंड पाणी करू नका. खूप उत्तम असे चिकन बनतं. याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर बिलकुल करत नाही आहे.
फक्त कांद्यामध्ये फोडणी दिलेली आहे. चिकन जेव्हा शिजायला सुरुवात होते ना तेव्हा थोडंसं ते व्हाईट होतं आणि श्रिंक होतं थोडंसं. त्याच्याने तुम्हाला कळेल की चिकन शिजायला सुरुवात झालेली आहे करून. आणि आपल्याला स्लो गॅसवर करायचं आहे, जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे. थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून मी टाकलंय वरून. कलर बघा किती मस्त आलाय त्याला. हा नॅचरल कलर आहे, आपण याच्यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर यूज नाही केलेले. बघा आपण जेव्हा आपण घरी जेवण बनवतो ना ते हेल्दीच असतं, कारण ते आपल्या नजरेसमोर बनतं. बघा एक याला शाईन यायला लागलेली आहे. हे तेलामध्ये बरोबर फ्राय झालेलं आहे. आणि जेव्हा चिकन फ्राय होते ना तेव्हा कडे सोडायला सुरुवात करते ती. मसाला बाजूला चिटकत नाही. ह्याला स्लो गॅसवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत व्यवस्थित तेल सुटत नाही. आता थोडंसं मीठ टाका चवीप्रमाणे. अगोदर मीठ आपल्याला नाही टाकायचं, या स्टेजलाच टाकायचं. चिकन शिजायला सुरुवात झाली की आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. खाली लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. आता या चिकनला थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली बघा साईडनी. असं तेल सुटलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही तेल कमी वापरू नका, लक्षात ठेवा. तेल जरा जास्तच पाहिजे क्वांटिटीमध्ये, कारण सगळं चिकन हे तेलामध्येच फ्राय झालं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया. गरम पाणी ह्याच्यासाठी ओतायचं आहे की थंड पाणी ओतलं की टेम्परेचर एकदम डाऊन निघून जातं आणि परत सुरुवात गरम होईपर्यंत त्याला वेळ लागतो. तर गरम पाणी ओतलं तर त्याची टेस्ट तशीच राहते. मला थोडीशीच ग्रेव्ही पाहिजे होती, त्यामुळे मी त्या प्रमाणातच ग्रेव्ही बनवलेली आहे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी जास्त टाकू शकता. बघा आता त्याचा कलर किती मस्त आला आहे. आपण याला थोडा वेळ झाकून ठेवूया. आता ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करा. आवडलं आहे तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर खाऊया सुकं चिकन आणि चपाती. थँक्यू.